संत एकनाथ महाराज षष्ठीनिमित्त आमचे ऑयस्टर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत भक्तीची नाही विचारांची वारी. मुखी एकनाथाच्या मुखी तुकोबाच्या मुखी तुकोबाच्या मुखी निळोबाच्या मुखी निवृत्तीनाथाच्या विठ्ठला 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 पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला गजर माऊलीचा गजर माऊली 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 विठूचा गजर हरिनामाचा जयकारो विना जयकारो विना नमस्कार वारकरी मंडळींनो. तर मंडळी, हे पैठण 7 वाहनांची राजधानी, प्रतिष्ठान, गोदावरीच्या पवित्र काठी वसलेली नगरी. इथे जन्मले संत एकनाथ महाराज, ज्यांनी भक्तीला माणुसकीची जोड दिली. आज नाथषष्ठी निमित्त आपण पाहणार आहोत भक्तीची नाही विचारांची वारी. राज्यभरातून वारी आली, पैठण नगरी गजबजली. नाथषष्ठीचा मंगल दिन, एकनाथांची कीर्ती उजळली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. गोदावरीची रक्षा हा एकनाथ आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एकनाथ आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एकनाथ आता घुमिला. हे नाद घुमिला रे बाबा, नाद घुमिला. तर मंडळी, गोदावरीच्या काठी वसली संस्कृतीची शान, प्रतिष्ठान ते पैठण झाली. इतिहासाचा अभिमान, 7 वाहनांची राजधानी, संतांची पुण्यभूमी. एकनाथ महाराज इथेच जन्मले. धन्य 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 पैठण भूमी. इतकं सुंदर शहर आहे, पण रस्त्यावर कचरा का? अरे भाऊ, शहर सुंदर आहे, फक्त आपली सवय अजून सुधारायची आहे. भाऊ, वारी भारी झाली बरं.
हो रे, पण वाटेवर कचरा टाकला तर नाथ पाहून काय म्हणेल बरं? वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे जबाबदारी. पैठण माझी जन्मभूमी, तिला स्वच्छ ठेवणं हीच खरी भक्ती. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे शिस्त. पैठण स्वच्छ ठेवली नाही तर नाथषष्ठी व्यर्थच. नाथषष्ठी सांगते आम्हा, भक्ती म्हणजे कृती, स्वच्छता, संयम, माणुसकी यातच नाथांची प्रीती. देवळात पाय धुतले, विचार मात्र मळले, रस्त्यावर कचरा टाकून नाथाला कसे भेटले. ऐकरे वारकऱ्यांनो, देव मंदिरात कमी, माणसाच्या वागण्यात जास्त असतो. जिथे कचरा तिथे भक्ती नाही, जिथे स्वच्छता तिथे मी आहे. आम्ही वचन देतो महाराज, जिथे जाऊ तिथे स्वच्छता राखू. वारी येते वर्षातून एकदा, नाथषष्ठीचा मान. पण पैठणकरांनो सांगा, उरलेले दिवस कोण सांभाळणार शहरजान. घरात देव बाहेर घाण, हे कसे चालेल सांगा. पैठण माझी आई आहे, तिला घाणीत कसं ठेवाल. वारकरी जातील उद्या, पण पैठण इथेच राहील. शहर स्वच्छ ठेवलं नाही तर इतिहास आपल्याला का माफ करेल. पैठणकरांनो, माझ्या मागे बोला. आम्ही शपथ घेतो की पैठण स्वच्छ ठेवू. रस्ता, चौक, गोदावरी कचरा कधी टाकणार नाही. वारी येईल, वारी जाईल, पण सवय बदलू. संत एकनाथांच्या पैठणला स्वच्छतेचं उदाहरण बनवू. मी गोदावरी, माय तुमची. पाणी नाही मी फक्त, इतिहास, संस्कार, जीवन माझ्यातून वाहतं. मी गोदावरी, माय तुमची. पाणी नाही मी फक्त, माझ्यात कचरा टाकू नका, इतकीच आहे विनंती एक. फुलं, निर्माल्य वाहतात माझ्यात, ते चालतं रे भक्तांनो. प्लॅस्टिक, कचरा, घाण टाकून का रे मला मारता राजांनो. माते गोदावरी, आम्ही चुकतोय हे आम्हाला मान्य आहे. नदी स्वच्छ ठेवणं हीच खरी भक्ती आहे. माते गोदावरी, वारीत आम्ही तुला वंदन करतो, पण न कळत तुझ्याच अंगावर कचरा सोडतो. भक्ती फुलांनी दाखवा, घाण टाकून नाही. नाथ माझ्या काठी जन्मले, माझा अपमान त्यांना सहन नाही. पैठणकरांनो, ही गोदावरी केवळ नदी नाही, ही आपली आई आहे. ज्या पाण्यातून संस्कार वाहिले, त्याच पाण्यात जर आपण घाण टाकली तर ती भक्ती नाही, तो अपराध आहे. नदी स्वच्छ तर जीवन स्वच्छ, हे नाथांचं वचन. गोदावरी जपली नाही तर व्यर्थ सगळं भजन. अरे फुलं वाहू दे प्रेमाने, प्लास्टिक थांबवा आज. स्वच्छ नदी, सुंदर पैठण, हेच नाथांचं काज. नदी, झाड, माती हेच आमचं जीवन. निसर्ग जपणं म्हणजेच खरं मानवी भजन. एकनाथ सांगती सोप, भक्ती नको फक्त शब्दात. स्वच्छता, सेवा, माणुसकी यातच देव आहे खऱ्यात. बोला विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. हे गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. आम्ही शपथ घेतो, गोदावरी स्वच्छ ठेवू. प्लास्टिक, कचरा, घाण नदीत कधीच टाकणार नाही. महाराज, वारी जाते पण कचरा राहतो. शहर स्वच्छ ठेवायचं कसं? अहो, वारी वर्षातून एकदा येते, पण पैठण रोजच तुमची आहे. स्वच्छता ही तुमची जबाबदारी आहे. बोला विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला. गोदावरीची रक्षा हा एक नाद आता घुमिला.
आदरणीय आई बाबांनो, आज तुम्ही आमचा कार्यक्रम पाहिला, आम्हाला टाळ्या दिल्या, आम्हाला प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. हो, मनापासून. आज आम्ही पैठण स्वच्छतेबद्दल बोललो, गोदावरीबद्दलही बोललो, संत एकनाथ महाराजांचा संदेशही दिला. म्हणून एक छोटीशी विनंती आहे, कार्यक्रमानंतर बिस्किटचे स्नॅक्सचे पॅकेट इथे टाकू नका. आज आम्ही शिकलो आहोत, स्वच्छता हीच खरी भक्ती आहे. आम्हाला अभिमान वाटेल जर आमचे आई बाबा आमच्या समोर स्वच्छतेचा आदर्श ठेवतील. व्हेरी गुड. ओके, थांबायचं इथेच, विद्यार्थ्यांनी स्टेजवरच थांबायचं आहे. आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षासुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते, आपण कृपया मंचावर यावं. त्यांच्या समवेत मी विनंती करेल धुपे मॅडमना, आपणही कृपया मंचावर यायचं आहे. सोनारे मॅडम, आपणही कृपया मंचावर यायचं आहे. श्री शांती ब्रह्मा एकनाथ महाराज की जय. सर्व पालक ऐकताय ना मुलांनी काय सांगितलंय? आता इथून जेव्हा या परिसरातून तुम्ही बाहेर पडणार आहात तेव्हा फक्त खुर्च्या इथे दिसायला हव्यात. कुठल्याही प्रकारचे ते कचरा करायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त इथेच नाही तर आपलं पैठण जे आहे ते आपलं शहर आहे आणि या पैठण शहरात कुठल्याही प्रकारचा कचरा करायचा नाही. आदाटराव सर, डेरे सर, पंदे सर, राम सर आणि स्वाती मॅम. ग्रुप फोटो इथे सर्व पाहुण्या मंडळींसोबत. संपूर्ण पैठण नगरी आपली आहे. आपला आदर्श मुलं घेत असतात. तुम्ही स्वच्छता ठेवली, मुलं स्वच्छता ठेवतील. तुम्ही घाण केली, मुलं त्याच्या दुप्पट घाण करतील.